Hey, good morning, my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपण तुमचा प्रॅक्टिस सेट 2.4 स्टार्ट केलेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये जरा डिटेलमध्ये हळूहळू एक्झाम्पल्स घेते, त्याच्यामुळे मी कसली घाई करणार नाहीये. बरेच विद्यार्थी म्हणतात टीचर 2 व्हिडिओज अपलोड करा, पण एक एकच आपण रोज काय करूया, एक एकच कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर करणार आहोत, जेणेकरून आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे. आता बघा, छान 12 मार्क्स, सगळ्यात महत्त्वाचं 12 मार्क्स मिळवून देणार हे चॅप्टर आहे आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमचं सिलेबस हे कंप्लीट होणार आहे. अगोदरचा जो आपला लेसन आहे त्याला 12 मार्क्स होते आणि हा याला 12 मार्क्स, एकूण 24 मार्क्स जर तुमचं क्लिअर झालं तर मग तुमच्या 40 मार्क्स पैकी 24 मार्क्स इथे क्लिअर झाले, म्हणजे किती राहिले इथे रे, किती राहिले तुमचे ते इथे 6 राहिले आणि इथे 16 मार्क्सचा तुम्हाला इतर चॅप्टरचा फक्त 16 मार्काचा अभ्यास करायचा आहे. पण तो 16 नाही, मी तुम्हाला सगळ्या चॅप्टरचा अगदी छान अभ्यास हा सगळे जे आहे टॉपिक व्यवस्थित छानपैकी क्लिअर करणार आहे. सो डोंट वरी अबाउट दी सिलेबस. सिलेबसच्या बाबतीत काही टेन्शन घेऊ नका. सो आपण काय बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये, आपण क्वेश्चन नंबर 1 हा पूर्ण क्लिअर केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं हे सिंपल एक्झाम्पल 1, 2 आणि 3 हे सिंपल एक्झाम्पल्स आपण बघितले आहे. आता हे जरा वेगळ्या टाइपचे एक्झाम्पल आहे 4, 5 आणि 6. आता इथे बघा, इथे तर फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे. मग आता हे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, लेट्स सी स्टुडंट. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी, या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये आणि त्या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे. तर या सगळ्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकतात, इथे जो आहे इथे कोइफिशियंट ऑलरेडी 1 आहे, इथे कोइफिशियंट ऑलरेडी 1 आहे, त्याच्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही. पण इथे कोइफिशियंट याच्यापासून इथे कोइफिशियंट 3 झालेला आहे, इथे 5 झालेला आहे, इथे काहीच नाही. मग अशा वेळेस काय करावं लागणार आहे, वेगळी स्टेप आपल्याला काय करावं लागणार आहे, तो कोइफिशियंट 1 करून घ्यावं लागणार आहे. मग आपल्याला एक्झाम्पल्स इथे सॉल्व्ह करावं लागणार आहे. म्हणून हे 3 एक्झाम्पल्स मी नंतर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द 4th नंबर एक्झाम्पल. 4th नंबर एक्झाम्पल आहे ते सगळ्यांना स्टेप आपल्याला आता माहिती झालेली आहे. फर्स्ट स्टेप काय आहे, कंपेअर द गिवन इक्वेशन विथ अ स्टँडर्ड फॉर्म. ओके, कंपेअर विथ जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म, काही लिहिलं तरी चालणार आहे. जनरल फॉर्म, आता जनरल फॉर्म सगळ्यांना माहिती आहे. काय आहे आपला जनरल फॉर्म, ax² + bx + c इज इक्वल टू 0. दिस इज आवर जनरल फॉर्म. ओके, सो आपण हे इक्वेशन परत एकदा लिहून घेऊया. 5m² - 4m - 2 इज इक्वल टू 0. हे आपण काय केलं, इक्वेशन इथे लिहून घेतलेलं आहे. आपण काय करत असतो, व्हॅल्यू फाइंड करत असतो. कशा व्हॅल्यू फाइंड करत असतो, ABCच्या. सो हिअर A, व्हॉट इज B अँड व्हॉट इज C. सो हिअर इज A ची व्हॅल्यू ही आहे, B ची ही आहे आणि C ची व्हॅल्यू ही आहे. सो हिअर इज 5, हिअर इज -4 अँड C ची व्हॅल्यू आहे -2. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे आपली, पुढची स्टेप आहे आपला B² इज इक्वल टू -4AC ची किंमत आपण डायरेक्टली पहिले काढून घेत असतो. स्टुडंट, इथे आपल्याला A, B, C ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे आणि नेक्स्ट स्टेप काय आहे, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ B² - 4AC. याची व्हॅल्यू डायरेक्टली फाइंड करून घ्यायची, म्हणजे काय आपल्याला सोपं जाणार आहे. मग आता B² करायचं म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार, तुमचा -4चा स्क्वेअर होणार आहे. त्याच्यानंतर मायनस साइन ॲज इट इज, इथे 4 इंटू 4. ओके, इथे याला ब्रॅकेटमध्ये टाकते पाहिजे कन्फ्युजन होऊ नये म्हणून. इंटू इथे कुठला साईन आहे, म्हणजे इंटूचं साईन असतं. इंटू A म्हणजे तुमचा 5, इंटू C म्हणजे -2. सो ओके, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करून घेऊया. आता साधी गोष्ट आहे, -4 इंटू -4 काय होणार आहे तुमचे, 4 4 जा 16 + 16 होणार आहे. इथे आपण घेतलं +16 घेतलं. त्यानंतर हे मायनस साईन ॲज इट इज. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 5 जा, बघा इथे बघा, हे कॅल्क्युलेशन बघा सगळ्यांनी. 4 इंटू 5 इंटू -2 हे नीट समजून घ्या. इथे बरेच विद्यार्थी चुकतात, कन्फ्युजन होतं आणि त्यांचं तिथे मार्क जात असतात. सो 4 5 जा किती झाले तुमचे 20 इंटू -2. दोघांपैकी एक जरी याला मायनस साईन असेल तर आपण पूर्ण याला आन्सरला -2 2 जा 4. सो इथे 40 झाले, पण 40 नाही, -40. सो इथे काय झालं तुमचं इथे -40 झाले, लक्षात घ्या. काही विद्यार्थी काय करतील, 60 - 40 करतील आणि मग आन्सर लिहून टाकतील, आन्सर चुकणार आहे तुमचं. हा -4चा स्क्वेअर 16 झाला, हे मायनस साइन ॲज इट इज. या तिघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं, -40 झालं. आणि मॅथमॅटिक्सचा रूल काय आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि ब्रॅकेटच्या आत जर मायनस साइन असेल तर 16 + 40 मायनस मायनस बिकम प्लस होत असतं. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ B² - 4AC इज इक्वल टू व्हॉट, 6 + 0 6, 4 + 1
5. सो वी गेट द व्हॅल्यू 56. किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला? अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 56. आता आपल्याला काय करायचं आहे? आपली नेक्स्ट स्टेप फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करतोय ना. मग नेक्स्ट स्टेप काय आहे आपली? नेक्स्ट स्टेप आहे आपली वी हॅव टू यूज द फॉर्म्युला. आता आपण आपला फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. फॉर्म्युला काय आहे? सगळ्यांना माहिती आहे x इज इक्वल टू, पण इथे काय आहे तुमचा m आहे मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a. ओके चलो अभी हम क्या करेंगे? इस फॉर्म्युला में सिर्फ वैल्यू फिल करेंगे. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे पण चूक होण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थी एकदाच घे, पण मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे? -4 आहे. हा मायनस साइन ऑलरेडी आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे तुमची? -4. अशा पद्धतीने घ्यायची. प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलेला आहे? 56 डायरेक्टली लिहून घेतला. 2 × a ची व्हॅल्यू काय आहे तुमची? a ची व्हॅल्यू 5 आहे. सो इथे परत चेंज करणार. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि मध्ये मायनस असल्यानंतर मायनस मायनस बिकम +4. इथे प्लस मायनस. त्यानंतर आता 56चे आपल्याला असे फॅक्टर्स पाडावे लागतील की कोणाचं तरी स्क्वेअर रूट बाहेर निघणार. असे काही फॅक्टर्स पडतायत का बघू. 56ला आपण 2 ने भाग देऊया. 2 × 2 = 4. 2 × 2 = 4 आणि 2 × 8 = 16. परत आपण भाग दिला. 2 × 1 = 2, 2 × 4 = 8, 2 × 7 = 14 आणि 7 × 1 = 7. मग आता वर्गमूळ निघाला पाहिजे बरं का. मग इथे जर 2 × 2 = 4 घेतलं आणि इथे 2 × 7 = 14 घेतलं तर 4चं आपलं स्क्वेअर रूट आपण बाहेर काढू शकतो. दॅट्स वाय वी आर टेकिंग द फॅक्टर. इथे आपल्याला फॅक्टर पाडावे लागणार आहे म्हणजे अजून सिम्पलेस्ट फॉर्म आपण इथे करू शकतो. 4 × 14 बघा 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा. सो अशा पद्धतीने त्याला बाहेर काढू शकतो. 2 × 5 = 10. ओके ही स्टेप सिंपल स्टेप आहे. ती स्टेप विसरू नका. देअरफोर मग आता इथे किती आलं रे? 4 प्लस मायनस. आता 4 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 4चं स्क्वेअर रूट काय आहे? 2. म्हणजे या 4च्या ऐवजी 2ला बाहेर काढलं आणि मध्ये फक्त काय राहिलं तुमचा 14 शिल्लक राहिला. आता इथे बघा अजून काय करू शकतो? या 4 आणि 2 मध्ये आपण काय करू शकतो? 2 कॉमन काढू शकतो. ठीक आहे मग आपण इथे काय करूया? 2 कॉमन काढूया. 2 कॉमन काढल्यानंतर इथे काय होणार आहे तुमचं? 2 × 2 = 4. काय होणार आहे इथे बघा? 2 या दोघांमध्ये 2 आणि 4 एकमेकांना भाग जातो म्हणून आपण इथे 2 कॉमन काढला. मग इथे आपण 2 ने भाग दिला. 2 × 2 = 4 प्लस मायनस. आता 2 ऑलरेडी कॉमन निघालेला आहे म्हणजे काय इथे रूट 14 आणि अपॉन इथे काय येईल तुमचं 10. आता आपण इथे भाग देऊ शकतो. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. म्हणजे आपल्याला इथे या व्हॅल्यू सोल्युशन ऑफ द इक्वेशन इथे मिळालेलं आहे. काय मिळालं? 2 प्लस मायनस रूट 14 अपॉन 5 मिळालेलं आहे. याला आपण एकदा प्लस एकदा मायनस करूया. ठीक आहे. सो m = 2 प्लस रूट 14 अपॉन 5 हे एकदा प्लस. हे झालं पहिलं सोल्युशन ऑफ द इक्वेशन. और दुसरं काय आहे रे बाळांनो? एकदा मायनस घेऊया. देअरफॉर m = 2 मायनस रूट 14 अपॉन 5. दिस इज योर सेकंड सोल्युशन ऑफ द इक्वेशन. मग इथे लिहिणार तुम्ही देअरफॉर दीज आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाले? रूट्स हे मिळालेले आहे. किती सिंपल आहे. सगळ्यात पहिले स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करणार. मग पुढे b² - 4ac ची व्हॅल्यू काय काढणार. ती काढल्यानंतर फॉर्म्युला लिहिणार. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकणार आणि आन्सर मिळणार. एवढं सोपं आहे फॉर्म्युला मेथड. सो अशा पद्धतीने हे 4th पण एक्झाम्पल झालेलं आहे. लेट्स मूव्ह टू द 5th एक्झाम्पल. डिअर स्टुडंट दिस इज आवर नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. बघून घाबरून जाऊ नका. या 3 मुळे तुम्हाला अडचण आहे त्याच्यामुळे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ABC लिहू शकत नाहीये. जरा अडचण येईल पण काही टेन्शन घेऊ नका. आपण ह्या 3 ला जर कट केलं याला घालून टाकलं तर आपला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मग आपण काय करणार आहोत? मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. ज्याचा प्रॉब्लेम आहे त्या समजा इथे 3 असेल तर 3 ने मल्टिप्लाय, इथे 5 असेल तर 5, इथे 7 असेल तर 7 ने मल्टिप्लाय करा जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार आहे. मल्टिप्लाय बोथ साइड बाय कितीने? 3 ने मल्टिप्लाय करायचं. सो 3 × y² याला पण 3 ने करायचं प्लस 1/3 y × 3 म्हणजे हा 3 3 कट होईल आणि 2 × 3. सो इथे 3 3 कॅन्सल झाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह. Okay, therefore 3 × y 3y² plus 1y. It's 1y. Okay, is equal to 2 + 3
2 3 जा 6. ओके ओके ओके. कंपेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म. नेक्स्ट स्टेप. ओके. सो कम्पेअर त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित लिहून घ्यावं लागणार आहे. 3y² प्लस y हा प्लस 6 इथे जाताना -6 इज इक्वल टू 0. देन कम्पेअर विथ द जनरल फॉर्म. कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म. कंपेअर विथ जनरल फॉर्म. ओके. जनरल फॉर्म काय आहे तो पण लिहून घ्या. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. ओके. सो a ची व्हॅल्यू काय मिळाली. दिस इज 3, दिस इज 1 अँड दिस इज c. ओके. a ची व्हॅल्यू 3 मिळाली, b ची व्हॅल्यू काहीच नाही म्हणजे 1 आहे, c ची व्हॅल्यू आहे -6. Then what is the next step? We have to find the value of b² minus 4ac. Okay. This is the first step and this is your second step. मग आता b² करायचा म्हणजे 1 चा स्क्वेअर करणार मायनस 4 into a. What is the value of a? 3. What is the value of c? It's -6. ओके. मला याला ब्रॅकेट टाकावं लागणार आहे म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाहीये. 1 चा स्क्वेअर तर 1च आलेला आहे, हे मायनस साईन. आता ह्यांचं मल्टिप्लाय करा, हे ते बऱ्याच मुलं कन्फ्युजन करतील. इंटू -6. ओके. 4 3 जा 12. 12 into 6 किती झाले तुमचे 72. नॉट 72, -72. काय झाले -72. आलं का बघा. इथे कन्फ्युजन करायचं नाही, इथे गडबड करतात बरेच मुलं आणि पुढचं टीचर हो आम्ही तर सगळं हे केलं होतं तरी आमचं आन्सर आलं नाही. अरे बाबांनो हे चिन्ह सांभाळा ना तुम्ही. या दोघांचं मल्टिप्लाय किती आलं -70. हे मायनस साईन ॲज इट इज. आता हे मायनस मायनस बिकम काय होणार आहे तुमचे प्लस. सो 1 + 72 किती झाले तुमचे. सो b² - 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे किती रे. किती आली बाळांनो 73. किती आलेली आहे 73 व्हॅल्यू आलेली आहे. आता आपण पुढची स्टेप यूज करणार आहोत. आपली नेक्स्ट स्टेप काय. नेक्स्ट स्टेप आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. दिस इज नॉट अ व्हेरी डिफिकल्ट. ओके. बाय फॉर्म्युला. आता इथे y आहे ना म्हणून इथे y घ्यावा लागणार आहे. काय फॉर्म्युला आहे -b प्लस मायनस √ b² - 4ac अपॉन व्हॉट रे अपॉन 2a. हा आपला फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायच्या आहे. ओके. -b b बोले तो कुठे b ची व्हॅल्यू किती आहे तुमची 1. इट्स +1. सो इट्स -1 होणार आहे. प्लस मायनस याची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे किती 73 इज अ प्राईम नंबर. त्याचे फॅक्टर्स काही पडू शकणार नाही. 73 कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. इंटू 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे. a ची व्हॅल्यू 3 आहे. सो इथे 3 टाकलं. सो इट इज व्हॉट -1 प्लस मायनस √73. 2 3 जा 6. दिस इज युअर फायनल आन्सर. हेच आपलं काय आहे फायनल आन्सर आहे. देअरफोर मग दोन व्हॅल्यू आपण एकदा प्लस एकदा मायनस घेऊया. y इज इक्वल टू -1 प्लस √73 अपॉन 6. दिस इज युअर रूट ऑफ इक्वेशन. रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. और एकदा इथे काय केलं आपल्याला प्लस मायनस पाहिजे. एकदा प्लस साईन टाकलं एकदा मायनस साइन टाकूया. देअरफॉर y इज इक्वल टू -1 मायनस √73 अपॉन 6. दिस इज द सेकंड रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो दीज आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय मिळालेले आहे अशा पद्धतीने आपल्याला रूट्स मिळालेले आहे. रूट्स हे मिळालेले आहे. किती सिंपल होतं. हे अशा पद्धतीचं फ्रॅक्शन जर काही आलं ना घाबरून जाऊ नका. त्याला डायरेक्ट इथे 3 असेल तर 3 ने 5 असेल तर 5 ने पहिले ते कट करून घ्या. मग सिंपल फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्या. मग एबीसी ची व्हॅल्यू फाइंड करा. मग b² - 4ac काढा. मग फॉर्म्युला लिहा आणि फॉर्म्युल्यात किमती लिहा. वी गेट द आन्सर व्हेरी इझिली. आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आन्सर हे मिळणार आहे. किती सोपे एक्झाम्पल आहे. सोडवता येतं का तुम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि समजतंय का ते पण लिहा. ठीक आहे. आणि आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. चला भेटूया नाहीये. आपला अजून एक एक्झाम्पल राहिलेला आहे 6 नंबरचा. लेट्स सी दॅट. सो स्टुडंट हा क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये अजून एक आहे तसा पण हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे कारण नोव्हेंबर 2020 ला आणि जुलै 2023 ला 3 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज आवर फर्स्ट स्टेप. दॅट इज कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन with what standard form. पहिला स्टेप आता माहिती झाली आहे. कंपेअर विथ जनरल फॉर्म और द स्टँडर्ड फॉर्म. with the general form. So what is the general form, dear students?
जनरल फॉर्म इज लिहायला विसरू नका x square plus bx plus c is equal to 0. Then what we are doing, that is we are writing the next our equation 5x square plus 13x plus 8 is equal to 0. Then we get ABC. So what is A? This is A, this is B, and this is C. How simple it is? How simple it is? Okay. A is a 5, B is a 13, and C is a 8. Okay, very simple. Now, next step, this is our first step, and the second step is we have to find the value of B square minus 4AC. ये व्हॅल्यू फाइंड करायची. बी स्क्वेअर करायचा म्हणजे तुमचा 13चा स्क्वेअर करायचा आहे. -4 इंटू ए कुठे 5 इंटू सी इंटू 8. ओके 13चा स्क्वेअर किती 11 120 12चा 140 169. 13चा किती आहे 169 स्क्वेअर आहे. सो यांचं आपण मल्टिप्लाय करूया या सगळ्यांचं. 4 इंटू 5 इंटू 8 4 5 जा 20 20 इंटू 8 किती झाले रे 160. 169 मधून 160 गेले, किती उरले फक्त 9 उरले तुमचे. सो बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू मिळालेली आहे तुम्हाला 9, फक्त 9 मिळालेली आहे. देन व्हॉट इज आवर नेक्स्ट स्टेप, वी हॅव टू यूज द फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला छानपैकी. इथे लिहिते सो इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाकायच्या आहे. सो व्हॉट इज आवर फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस मायनस बी अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन काय आहे 2A. सो मायनस बी म्हणजे काय घेणार तुम्ही 13 -13 घेणार प्लस मायनस इथे बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू डायरेक्टली 9 आलेली आहे ती आपण लिहून घेतली. आणि 2 इंटू ए म्हणजे काय करायचं आहे आपल्याला 2 इंटू ए म्हणजे आपल्याला डायरेक्टली इथे ए ची व्हॅल्यू काय आहे 5 ती आपण लिहून घेणार आहेत. आता साधी गोष्ट आहे बघा, इथे हा 9 का ह्याचा स्क्वेअर रूट आहे 3चा. सो -13 प्लस मायनस इथे 3 होणार आहे आणि 2 5 जा 10 झालं. हेच आहे आपलं रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपण एकदा प्लस मध्ये लिहूया एकदा मायनस मध्ये लिहूया. देअरफॉर x इज इक्वल टू -13 एकदा प्लस घेऊया 3/10. मग आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. सो -13 प्लस 3 मायनस प्लस बिकम मायनस. सो 13 मधून 3 गेले किती उरले -10. चिन्ह मोठ्या संख्येचं. सो 10 1 जा 10 10 1 जा 10. सो x ची व्हॅल्यू आली आहे -1. काय आली -1 आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, एकदा प्लस घेतला एकदा मायनस घेऊया. देअरफॉर x इज इक्वल टू -13 -3/10. ओके चला काय येईल मायनस मायनस बिकम प्लस. सो 13 - 3 इज इक्वल टू 16 -16/10 होणार आहे. आणि याला आपण जर भाग दिला कशाने 2 ने 2 5 जा 10 2 8 जा 16 म्हणजे तुमचा आन्सर काय मिळणार आहे -8/5. दीज आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अशा पद्धतीने रूट्स मिळालेले आहे. कुठलं -1 अँड -8/5. आन्सर बरोबर आहे की नाही त्याला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. किती सोपे सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे प्रॅक्टिस सेट 2.4 मधला. आता फक्त शेवटचा राहिलेला आहे. फक्त काय करायचं स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करायचं, नंतर ABC ची व्हॅल्यू फाइंड करायची, नंतर बी स्क्वेअर मायनस 4AC, त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला मेथड म्हणजे आपला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला मात्र डायरेक्ट डोक्यामध्ये फिट ठेवा. कुठला -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2A. ओके आय थिंक तुम्हाला सगळे एक्झाम्पल क्लिअर झाले असेल. लेट्स सी द लास्ट क्वेश्चन. सो स्टुडंट दिस इज आवर लास्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल 3 मार्क्स साठी तुम्हाला अशा बॉक्स मध्ये विचारले आहे. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन. हे इक्वेशन सॉल्व करायचं. आपलं इक्वेशन काय आहे हे इक्वेशन आहे आणि त्यांनी आपल्याला स्टेप्स 1 2 3 स्टेप्स पण दिलेले आहे. 3 स्टेप पहिली काय आहे आपली कम्पेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म. ही आपली पहिली स्टेप आहे. आपलं इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे हे इक्वेशन आहे. मग पहिली स्टेप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC कम्पेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म ऑलरेडी दिलेला आहे. मग याच्यावरून लगेच कळेल तुम्हाला. याच्या अगोदर काहीच नाही म्हणजे A ची व्हॅल्यू काय आहे A ची व्हॅल्यू 1 आहे. B ची व्हॅल्यू काय आहे B ची व्हॅल्यू ही असणार आहे 2√3 ही काय आहे तुमची B ची व्हॅल्यू आणि C ची व्हॅल्यू काय आहे C ची व्हॅल्यू तुम्हाला 3 मिळालेली आहे. ठीक आहे. सो पहिल्या स्टेपनुसार आपण तुम्ही काय म्हणतात ही व्हॅल्यू येस केलेली आहे. त्यानंतर तुम्ही म्हणतात बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू फाइंड करा. येस कम ऑन आम्ही फाइंड करतो. बी स्क्वेअर मायनस 4AC ची हे पहिल्या बॉक्सचा आन्सर, हे दुसऱ्या बॉक्सचा आन्सर इथे मी लिहिते.
सो बी स्क्वेअर करायला लावलाय म्हणजे 2√3 याचा स्क्वेअर करायला लावलेला आहे. ओके, याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे तुमचा 2 सॉरी ए म्हणजे काय रे, ए म्हणजे 1 ना रे, ए म्हणजे 1 इंटू सी म्हणजे तुमचा 3. ओके, सो आता इथे बरेच विद्यार्थी गडबड करतील. आता याच्या डोक्यावरती स्क्वेअर आहे, याच्या डोक्यावरती स्क्वेअर आहे, याचा अर्थ इथे 2 चा पण स्क्वेअर आहे आणि √3 स्क्वेअर याचा पण स्क्वेअर आहे. मग आता 2 चा स्क्वेअर काय येईल तुमचा 4 येणार आहे आणि हे कॅन्सल होते, सगळ्यांना माहिती, म्हणजे 4 3 जा 12. इथे तुमचं डायरेक्टली आन्सर काय येणार आहे, इथे लिहिते बघा मी, ही उरलेली स्टेप मी इथे लिहिते. ओके, इथे काय येणार आहे तुमचं 12 मायनस 4 1 जा 4 4 3 जा 12, इथे 12. सो इथे 0 डायरेक्टली व्हॅल्यू. माय गॉड, तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4 ची व्हॅल्यू 4 AC ची व्हॅल्यू काय मिळाली 0. मग इथे काय लिहिणार बी स्क्वेअर, येस इथे लिहिते मी बी स्क्वेअर मायनस 4 AC ची व्हॅल्यू आम्हाला मिळालेली आहे किती 0 मिळालेली आहे. मग तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. पहिले स्टँडर्ड फॉर्म ए याची व्हॅल्यू फाइंड केली, मग बी स्क्वेअर मायनस 4 AC. राईट फॉर्म्युला टू सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. सो फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. थर्ड स्टेपला जाणार आहोत आपला फॉर्म्युला लिहायला. दिस इज युअर थर्ड सेट. फॉर्म्युला माहिती सगळ्यांना काय, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 AC अपॉन 2a हा आहे आमचा फॉर्म्युला. तो पण लिहिला. आता आपण सगळ्यात पहिले आपली थर्ड स्टेप पण झाली आहे, फॉर्म्युला पण लिहायला लावलेला आहे. आता फक्त काय करायचं, आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आणि मग आपल्याला आन्सर हे मिळणार आहे. ठीक आहे, थोडा छोटा अक्षर काढते पाहिजे तर मी हा फॉर्म्युला थोडासा इथे छोटा लिहिते मी, म्हणजे आपल्याला जागा पुरेल इथे. फॉर्म्युला बघ आपला काय आहे, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 AC अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला आहे. मग आता पहिलं काय करायचं, आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचं आहे. मग मायनस बी म्हणजे काय येणार तुम्हाला मायनस 2√3 येणार आहे प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4 AC म्हणजे अंडर रूट 0 तुमचा 2 इंटू ए म्हणजे 1. मग काय होणार आहे तुमचं मायनस 2√3 प्लस मायनस 0च होणार आहे डायरेक्ट, इथे 2 1 जा 2. हे झालं पहिलं रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे सॉल्व्ह कसं करायचं, हे आपल्याला 2 टाइम्स मध्ये एकदा प्लस आणि एकदा मायनस लिहावं लागणार आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आपण काय करूया एकदा प्लस घेऊया. एकदा प्लस म्हणजे मायनस 2√3 प्लस 0 अपॉन 2. आता असं केल्यानंतर काय होणार आहे, हा 2 तुमचा कॅन्सल होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस √3 प्लस 0 काय येणार आहे तेच येणार आहे. म्हणजे पहिलं रूट आपला काय मिळालं मायनस √3 मिळालं. तेच आपण काय करूया आता मायनस मध्ये घेऊया. मायनस मध्ये घेतल्यानंतर काय होतंय बघा, मायनस 2√3 इथे प्लस 0 घेतलं होतं, इथे मायनस 0 घेऊया. मायनस 0 घेतल्यानंतर काही फरक पडणार नाहीये, हा 2 तुमचा कॅन्सलच होणार आहे. तरी तुमचं रूट काय येणार आहे तेच येणार आहे एक्स मायनस √3 प्लस मायनस 0 तेच येणार आहे तुमचं. सो दोघांचे रूट्स काय आले ते सेम आलेले आहे, मायनस √3 आणि मायनस √3. सो अशा पद्धतीने सबस्टिट्यूट द व्हॅल्यू अँड फाइंड द रूट्स काय आले तुमचे मायनस √3 आणि मायनस √3 हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. अशा पद्धतीने या 4 स्टेप 4 मार्क्सला पण विचारला जाऊ शकतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 स्टेप 4 मार्क्सला. हे प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते, कारण की तुम्हाला फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये येत असतात. पहिल्या याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये कम्पेअर करून एबीसीची व्हॅल्यू आपण फाइंड केली, ती ही आलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4 AC अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं, ती व्हॅल्यू किती आली तुमची 0 आलेली आहे बघा, वरती लिहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला लिहायला लावला, फॉर्म्युला लिहिला, त्याच्यात किमती टाकल्या. अशा पद्धतीने पहिल्या रूट -3 आले आणि दुसरं रूट -3 आलेलं आहे. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 2.4 पण आपला झालेला आहे. राहिला फक्त 2.5 आणि 2.6. फटाफट तो पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत अभ्यास करा, मस्त पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस करा. जोपर्यंत येत नाही खूपदा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. बघा बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला 40 पैकी 40 मार्क नक्की मिळणार आहे तुमच्या अल्जेब्रा मध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून जरा जिल्ह्याचं नाव आणि शाळेचं नाव टाकायला विसरू नका. ओके, बाय ऑल ऑफ यू.